उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे जोरदार प्रत्युत्तर. नेमकं काय म्हणाले पहा. काँग्रेसने खरं तर तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया अशा शब्दाने टीका केलेली आहे. त्यावरतून सगळ्या राजकीय प्रतिक्रिया दिवसभरात उमटताना पाहायला मिळतात. पक्षाचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारणात काम करतात, परंतु अशा प्रकारे एका महिला नेत्याला ही उपमा देऊन टीका करणं किती योग्य आहे? नाही, खरं म्हणजे जे आहे हे अतिशय अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो आणि काँग्रेसच्या आमच्या मित्रांना सांगू इच्छितो, ज्यावेळेला इंदिराजी गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या आणि प्रधानमंत्री सुद्धा झाल्या, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या विरुद्ध असलेले जे काँग्रेसमधलेच लोक होते ते त्यांना गुंगी गुडिया म्हणून चिडवायचे. परंतु काही दिवसांनी त्याच गुंगी गुडियाने इंदिरा गांधीने एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून टाकले. तर नुसतं बोलत राहिलो म्हणजे फार मोठं झालं अशातला भाग नाहीये. कोण किती काम करतो आणि थोडासा वेळ तर द्यायलाच लागतो. तो वेळ तुम्ही देणार की नाही देणार? आणि हा प्रसंग प्रत्यक्ष इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये घडलं तर आम्हाला वाईट वाटलं. त्यांना वाईट वाटलं की नाही काय माहित नाही मला, पण त्यावेळेला नसतील ते कदाचित आहे. एक राहुल गांधी पासून सगळे जे आहे महिलांच्यासाठी जे चांगलं बोलत असतात आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. त्यामुळे आमचे लोक जे आहेत, पक्षाचे लोक, ते तिथे गेले, त्यांनी त्यांना जाब विचारला. आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक गप्प बसतील, ऐकून घेतील असं नाही. जाब विचारला. परंतु दिवसेंदिवस राजकारणातली जी पातळी आहे ती कुठेतरी घटत चालली आहे का? ज्या पद्धतीने ही सगळी वक्तव्य समोर येतात, हे शिव्याशाप देणं असतील पत्रकार परिषदेमध्ये किंवा त्यांचा आमचा काही संबंध नाही ना. या काँग्रेसचे जे आहेत ते पुढारी, त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा आणि सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कशासाठी उगीच आपला त्रास द्यायचा, कशासाठी अपमान करायचा? तर तुमच्या पक्षाने आंदोलन केलेले आहेत, मात्र अजूनही काँग्रेस त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे. हर्षवर्धन सकपाळ म्हणतात की सुनेत्राताईंनी दुर्गा म्हणून सिद्ध करावं, असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं. दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं. आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं अपमान जिरून जात नाही. राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार. बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवरून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं. त्या ठिकाणी कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना थांबवण्याचा प्रकार झाला. त्यांना बोलण्यापासून रोखलं जात आहे असे प्रश्न देखील उपस्थित आहेत. मला त्याची काही कल्पना नाही आहे, परंतु अनेक वेळेला जे आहे ज्यावेळेला मिटिंगचं काम संपतं त्याच्यानंतर काही वेळेला अनेक प्रश्न जे विचारत बसतात कोण ना कोणतरी. आता तुम्ही मला प्रश्न विचारता, मी आता तुम्हाला उत्तर दिली, त्याच्यानंतर जर तुम्ही आता तुमचा ट्रॅक बदलला तर मी सांगितलं नमस्कार जातो आतमध्ये, मी पण जाईल निघून. त्याच्यामुळे काम झालं, तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उगीच तिथं बसतात काय अर्थ होता? आणि एक ते ज्येष्ठ नेते आहेत धनंजय मुंडे, तिथलेच आहेत, त्यांनी सांगितलं ठीक आहे आता झालं आपलं मीटिंग संपली आता. परंतु काँग्रेस मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. ते म्हणतात की जी काही वक्तव्य केलेली आहेत ती आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत, परंतु तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारला, गोंधळ घातला, राडा केला. राडा केला. आता तुम्ही एवढे सगळे लोक आले म्हणजे काही राडा झाला का? आमचे कार्यकर्ते तुम्ही मला प्रश्न विचारला, राडा झाला का?
तसे जे आमचे कार्यकर्ते तिकडे गेले आणि तुम्ही असं आमच्या नेत्यांना बोलू नका हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे कार्यकर्त्यांना. त्याला राडा कसा म्हणायचा, का दगड मारले, काचा फोडल्या, काय केलं? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणतात अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात न्याय देण्याकरता अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने उतरलं पाहिजे रस्त्यावरती म्हणून. ठीक आहे, त्याचे जे आहे तो उपदेश करण्याची तुमची काही गरज नाही. आम्ही इथे समर्थ आहोत. आम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे. कधी रस्त्यावर उतरायचं आणि कधी नाही याचे धडे तुम्ही द्यायची काय गरज आहे? आमच्यासारख्याचं आयुष्य पूर्णपणे रस्त्यावर लढण्यातच गेलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. ते आता मुख्यमंत्री मिळणार असं कळतंय. मला काय कल्पना नाही. मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल. परंतु भुजबळ साहेब तुमच्या पक्षामध्ये कुठे आलबेल नाहीये का? कारण की ज्येष्ठ मंत्री म्हणून तुम्ही स्वतः येऊन आता तुमच्या राष्ट्रीय नेत्याची पाठराखण करतात, परंतु तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे मात्र त्यांनी साधं एक ट्विट सुद्धा केलेलं नाही या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात. मला असं वाटतं ते कदाचित दिल्लीच्या त्यांच्या राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये असतील. काय आता मी इथे जवळच आहे, मंत्रालयातून इथं मी आमचा मंगळवारचा इथे वार असतो लोकांना भेटण्याचा, म्हणून तुम्हाला भेटलो. आणि आमचे जे काही प्रवक्ते वगैरे आहेत त्यांनी रिॲक्शन दिलीच आहे ना अगोदरच सकाळपासून. आणि रिॲक्शन वर्तमानपत्रात जसं मीडियाला दिली तसं काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी ते विचारायचं काम केलेलं आहे. आम्ही जर काँग्रेसच्या नेत्यांना असं काही बोललो तर काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला विचारायला येणार की तुम्ही काय असं बोललात. ते नवीन काय, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. सर भुजबळ साहेब आता पत्रकार परिषद होते हर्षवर्धन सकपाळांची, त्यांनी आता पण देखील तुमच्या पक्षावरती टीका केली आहे की अमित शहांच्या ताटाखालचं मांजर बनलाय का तुमचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा पद्धतीची टीका करतात ते. अरे आम्ही मांजर आहोत का वाघ आहे ते तुला दिसेल म्हणून.